नीट यूजी 2025 ची एक्झाम दिली असेल आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करून एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी एमबीबीएस कोर्सला ऍडमिशन करायचा विचार करत आहात, तर आज मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यामधून एक गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी तुमचा किती ऑल इंडिया रँक असायला हवा, त्याचबरोबर लास्ट इयरला जे आहे ते कोणत्या कॅटेगरीमधून सर्वात कमी कट ऑफर क्लोज होणारं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज कोणतं आहे. तर पहा, सर्वात अगोदर आपण जर एससी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 1,53,666 एवढे ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला 2025-26 ला जे आहे ते स्टेटमध्ये एक एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. आणि एससी कॅटेगरीसाठी सर्वात कमी कट ऑफ क्लोज होणारं जे कॉलेज आहे लास्ट इयरचं ते तुम्हाला जीएमसी गडचिरोली हे कॉलेज बघायला भेटतं. त्याचबरोबर आपण जर एसटी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 3,63,865 एवढा तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तरी तुम्हाला 2025 ला जे आहे ते एक एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. त्याचबरोबर जर आपण विचार केला की मागील वर्षी एसटी कॅटेगरीचं सर्वात कमी कट ऑफ मिळणारं कॉलेज कोणतं होतं तर जीएमसी अमरावती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती हे एमबीबीएसचं सर्वात कमी कट ऑफचं एसटी कॅटेगरीचं तुम्हाला मागील वर्षाचं कॉलेज बघायला भेटेल. नंतर आपण व्हीजे कॅटेगरीचा विचार केला तर जो ऑल इंडिया रँक आहे लगभग 96,153च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला जे आहे ते एक एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. त्याचबरोबर या कॅटेगरीसाठी लास्ट इयर सर्वात कमी कट ऑफ मिळणारं कॉलेज जे आहे ते जीएमसी गडचिरोली तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर एक एनटीबी कॅटेगरी आपल्याला बघायला भेटते. एनटीबी कॅटेगरी मधून जर तुमचा ऑल इंडिया रँक जवळपास 64,385 एवढा येत असेल किंवा मग 10 ते 15,000 तुम्ही कमी जास्त पण या ठिकाणी घेऊन चलू शकता, तर तुम्हाला या ठिकाणी एक एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. आणि एनटीबी कॅटेगरीसाठी मागील वर्षी सर्वात कमी कट ऑफ वाला ठरणारं जे कॉलेज आहे ना तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण एनटीसी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 59,880 अगर तुमचा एवढा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी एनटीसी कॅटेगरी मधून एक सरकारी मेडिकल कॉलेज मिळू शकतं एमबीबीएस कोर्ससाठी. आणि या कॅटेगरीसाठी पण लास्ट इयर जे सर्वात कमी कट ऑफ कॉलेज भेटलं होतं ना ते जीएमसी गडचिरोली तुम्हाला बघायला भेटेल. नंतर जर आपण विचार केला थोडा एनटीडी कॅटेगरीचा तर एनटीडी कॅटेगरी मधून जर तुमचा 46,260 एवढा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. आणि ते जे आहे एनटीडी कॅटेगरीसाठी सर्वात कमी कॉलेज कट ऑफर क्लोज होणारं तर जीएमसी गडचिरोली या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला जी की आपली एसीबीसी कॅटेगरी आहे, जवळपास 66,044 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि मागील वर्षी जीएमसी हिंगोलीचा सर्वात कमी कट ऑफ जो आहे तो एसीबीसी कॅटेगरीसाठी तुम्हाला बघायला भेटला होता. ईडब्ल्यूएस मधून जर आपण विचार केला तर जवळपास 70,480 एवढा तुमचा ऑल इंडिया रँक आला तरी तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. जीएमसी गडचिरोलीचा जो आहे तो सर्वात कमी कट ऑफ होता ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. जर आपण ओपन कॅटेगरी मधून जर विचार केला तर जवळपास 46,447 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला एक एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते 2025 ला मिळू शकतं. आणि जीएमसी गडचिरोली जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी मागील वर्षी सर्वात कमी कट ऑफ सीट मिळणारं एमबीबीएसचं कॉलेज तुम्हाला बघायला दिसलं होतं. तर पहा, त्याच्यानंतर जर आपण विचार केला ऑदर रिझर्वेशन मधून डिफेन्स 1 चा तर जवळपास 93,214 ऑल इंडिया रँक तुमचा येत असेल तर तुम्हाला डिफेन्स मधून सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि जीएमसी गडचिरोली जे आहे ते लास्ट इयर सर्वात कमी कट ऑफर अलॉटमेंट होणारं मेडिकल कॉलेज होतं. त्यानंतर डिफेन्स 2 चा जर आपण विचार केला तर जवळपास तुम्हाला जे आहे ते 1,38,485 एवढे ऑल इंडिया रँक पर्यंत पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं. जीएमसी वाशिम जे आहे ते मागील वर्षी डिफेन्स 2 चा सर्वात कमी कट ऑफ मिळणारं कॉलेज होतं. डिफेन्स 3 चा जर आपण विचार केला समजा तर जवळपास 1,16,117 एवढ्या रँकवर तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि जीएमसी हिंगोलीचा डिफेन्स 3 साठी सर्वात कमी कट ऑफ होता मागील वर्षाचा. जर आपण फिजिकल हँडिकॅप साठी विचार केला समजा जे की पीडब्ल्यूडी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला जस्ट क्वालिफाय स्कोर ओपन या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात. आणि ज्या कॉलेजला जास्त फिजिकल हँडिकॅपचे विद्यार्थी अप्लाय करणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. तर नायर मेडिकल कॉलेज मुंबईचं लास्ट इयर 127 नीट स्कोर अलॉटमेंट झालं म्हणजेच जस्ट क्वालिफाय मार्कवर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर आपण एमकेबी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचा विचार केला तर जवळपास 88,846
4 एवढ्या ऑल इंडिया रँक जे आहे ते तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं आणि मागील वर्षी जीएमसी जलगाव जे आहे त्याचा सर्वात कमी कट ऑफ तुम्हाला एमकेबी साठी भेटला होता. पहा, जे काय ऑदर रिझर्वेशन राहतं किंवा जे काय कॅटेगरीचा सीट राहतं ना 1 किंवा 2, तर ह्या सीटसाठी हा कट ऑफ एकदम व्हॅरी पण करू शकतो. पण जर तुमचा एवढा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला एक 99% चान्स आहे की स्टेट कोट्यामधून जे आहे ते एमबीबीएसचे गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आणि मॅक्झिमम चान्स हाच आहे की तुम्हाला हे जे लास्ट मी कॉलेजचे नाव शेअर केले ना, कमी कट ऑफ वाले लास्ट अलॉटमेंट झालेले, तर यापैकीच तुम्हाला एखादं कॉलेज आहे ते तुमच्या कॅटेगरीनुसार मिळण्याचा 99% चान्स लागू शकतो. पहा, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग बद्दल आम्ही कोणता जरी व्हिडिओ अपडेट केला येणाऱ्या नोटीस बद्दल, येणाऱ्या रूल बद्दल, तरी तो तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग तसंच ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करून कोणत्याही स्टेटमध्ये ऍडमिशन करायचं असेल, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंगला, तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग पण जॉईन करू शकता. पेड काउन्सिलिंगसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथे पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.